रस्त्याच्या लगत असलेली ही झाडे तोडण्याचे कारण काय? ते ऑफिस बनवण्यासाठी ह्याचा काय प्रॉब्लेम होता त्यांनी स्पष्ट करावं. समोर पाहता चला हा मोठा झाड आहे आमच्या इथे, तर हा एवढ्या संपूर्ण एरियाला सावली देतो. हा देखील जर तोडण्याचा त्यांचा मानस असेल तर आम्ही गावकरी म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून हा झाड आम्ही कदापि तोडू देणार नाही, आणि जर तोडला तर एक खूप मोठं आंदोलन, आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार, माझं नाव नरेश मधुकर जाधव. मी पंचशील नगर येथील भीम तरुण मंडळ इथे अध्यक्ष आहे. काही दिवसापूर्वी ना आम्ही फॉरेस्ट एरियामध्ये आले होतो. तर फॉरेस्टच्या एरियामध्ये आल्यावरती ना इथं वृक्षतोड चालू होते. तर मी इथूनचे जे कॉन्ट्रॅक्टर होते प्लस फॉरेस्ट ऑफिसचे काही अधिकारी होते त्यांना पण विचारलं का हे जे झाडं तोडत आहात तर त्याची परमिशन घेतलेली आहे का? तर त्यांनी सांगितलेलं का आम्ही यांच्याकडनं नगरपालिकेकडनं परमिशन घेतलेली आहे, ज्याची फक्त फांद्या तोडायची परमिशन घेतलेली आहे. रस्त्यावरती जे फांद्या आलेले त्याची तोडायची परमिशन घेतलेली. तर त्यानंतर त्यांनी फांद्या तोडल्या आणि काही दिवस त्यांनी काही केलं नाही काम इथूनचं. आणि आज शनिवारी त्यांनी बरोबर जे झाडं आहेत ते मुळापासून तोडायचे कामं सुरू केलेले आहेत. आणि काही वेळाने तुम्हाला दाखवूच आम्ही का रस्त्याच्या लगत जे झाडं होते मोठे जे 70-80 वर्षापूर्वीचे झाडं आहेत ते त्यांनी पूर्ण वृक्षतोड इथून करायला सुरुवात केलेली आहे. त्यांना आम्ही वारंवार प्रश्न केलेला का तुम्ही जर तिथूनची झाडं तोडलेली आहे तर त्याचं तुमच्याकडे परमिशन आहे का? तर त्यांनी आम्हाला सांगितलं परमिशन आहे, पण ज्या वेळेस त्यांच्याकडे परमिशन आम्ही मागितले परमिशन घेतलेले दाखवा म्हणून, तर त्यांनी आम्हाला परमिशन दाखवलेलं नाहीये. म्हणून पुढची आम्ही कारवाई करायला नगरपालिकेमध्ये गेलेलो, पण नगरपालिका बंद असल्या कारणाने आम्ही तिथं काही करू नाही शकलो. तर आम्ही एक निवेदन पोलीस स्टेशनला देखील दिलेलं आहे का याच्यावरती कारवाई केली पाहिजे म्हणून. नमस्कार, माझं नाव जितरत्न मनोहर जाधव. आम्ही सर्व भीम तरुण मंडळाचे सदस्य आहोत. गेले अनेक दिवस आम्ही या ठिकाणी पाहणी करत आहोत की इथे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे. सुरुवातीला आम्हाला असं सांगण्यात आलं की आता आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्यावरती कोणतेही पावसाळ्याच्या आधी कोणताही इश्यू व्हायला नको म्हणून आपण वृक्षतोड फक्त फांद्या तोडत आहोत. मग आपल्या ज्या रस्त्याच्या लगतची जेवढी झाडं आहेत त्याचे फांद्या तोडून कुठल्याही इश्यू पुढे व्हायला नको म्हणून ते आता फांद्या तोडत आहेत. पण जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा आम्हाला कळलं की इथे ते मुळासकट झाडं काढत आहेत. तर मग आमच्या नरेश जाधव यांनी त्यांना विचारणा केली की बाबा तुमच्याकडे अशी कोणती परमिशन आहे का? फांद्या तोडायची परमिशन आहे की मुळासकट झाडं काढण्याची तुमच्याकडे परमिशन आहे? तर त्यांच्याकडे कोणतीही परमिशन नव्हती किंवा त्यांनी दाखवली नाही. मग आम्ही नगरपालिकेमध्ये गेलो, नगरपालिकेत देखील आम्हाला कोणी तिथं भेटलं नाही परमिशन दाखवण्यासाठी. आम्ही पोलीस स्टेशनला, आमचे जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिथे आम्ही रितसर अर्ज निवेदन दिलेलं आहे की आम्हाला या सर्व प्रकरणाची माहिती मिळावी, प्रॉपर माहिती मिळावी, आणि जर याच्यामध्ये कोणतेही प्रशासन दोषी असेल तर त्यावरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यानंतर आम्ही आपले कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत, मुख्याधिकारी साहेबांना आम्ही फोन केला की साहेब असं जे चालू आहे याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर साहेबांना याबद्दल देखील कोणतीही माहिती नाही आणि परमिशन मिळाली आहे की नाही याबद्दल ते माहिती घेऊन सांगतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर अशी सर्व परिस्थिती गुणग्यामध्ये आहे. ही जी विकास कामं चालू आहेत, विकास कामांबद्दल अडथळा आणण्याबाबत आमचं कोणतंही असं भूमिका नाहीये. विकास कामं होत असेल तर आमचं त्याला पाठिंबा आहे, परंतु निसर्गाला जर तुम्ही खराब करून जर विकास कामं करत असाल तर त्याला आमचा विरोध नक्कीच असणार आहे. तुम्ही वृक्षतोड करत असाल तर फांद्या तोडा, त्याला आमचा विरोध नाहीये, पण मुळासकट काढत असाल, आता तुम्ही पाहताय आमच्या गुणग्यामधील जे वयोवृद्ध आहेत ते या सावलीमध्ये इथे बसत असतात. सकाळी तुम्ही पाहाल तर ते नाश्ता वगैरे त्यांचा करून इथे या सावलीमध्ये ते बसत असतात. आणि जर हीच जर झाडं काढली तर त्यांना बसायला जागा राहणार नाहीये. आमच्या गुणग्यामधल्या तरुणांना किंवा मुलांना खेळायला प्लेग्राऊंड नाहीये किंवा एखादं गार्डन नाहीये. तर असं असताना तुम्ही जे आमच्याकडे नैसर्गिक जी आमची संपत्ती आहे त्याला का तुम्ही धोका देत आहात, त्याचं का तुम्ही नुकसान करत आहात? हेच आमचं एक निवेदन आम्ही नगरपालिकेला आणि पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. तर माझी प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे आमच्या भीम तरुण मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने की याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी. धन्यवाद.